पाताल भूतल व्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. रामरक्षेचे पठण करणाऱ्या रामनामाने संरक्षित अशा माणसाकडे पाताळ, भूतल आणि आकाश इत्यादी ठिकाणी संचार करणारे दुराचारी लोक वाकड्या दृष्टीने पाहू सुद्धा शकत नाहीत. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विंदती. राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा नावांनी श्री रामचंद्राचे सतत स्मरण करणारा मनुष्य पापकर्मांनी लिप्त होत नाही. त्याला सर्व ऐहिक सुखोपभोग प्राप्त होऊन शेवटी मुक्ती प्राप्त होते. जगज्जैत्रेकमंत्रेण रामनाम्ना विरक्षितं य कंठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्धयः. जगाला जिंकू शकणारा एकमेव मंत्र रामनाम जो कंठगत करील त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी हस्तगत होतील. वज्रपंजरनामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. वज्रपंजर नावाचे हे रामकवच म्हणजेच रामरक्षा स्तोत्र जो सतत स्मरेल, जप करील त्या माणसाची आज्ञा कोणीही मोडणार नाही. त्याला सर्वत्र विजय आणि कल्याण प्राप्त होईल. आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. भगवान शंकराने बुधकौशिक ऋषीला रात्री स्वप्नात ही राम रक्षा जशी सांगितली ती त्या ऋषीने सकाळी जागे झाल्यावर तशीच्या तशी लिहून काढली. आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिराम स्त्रीलोकानां राम श्रीमान सना प्रभुः. कल्पवृक्षांची बागच असणारा, सर्व आपत्ती दूर करणारा आणि त्रैलोक्याला आनंद देणारा तो श्रीराम आमचा प्रभू पालनकर्ता आहे. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीकविशालाक्षौ चिरकृष्णार्चितांबरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथसहितौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहंतारौ त्रायेतां नो रघुत्तमौ. तरुण, रूपवान, सुकुमार, महापराक्रमी, कमळाप्रमाणे विशाल नेत्र असणारे, वल्कले व कृष्णाजीन धारण करणारे, फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, जितेंद्रिय, तपस्वी आणि वेदाज्ञेचे पालन करणारे असे हे दशरथाचे पुत्र भाऊ राम लक्ष्मण सर्व धनुर्धारी वीरांमध्ये श्रेष्ठ व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे आहेत. रघुकुलांतील सर्वोत्तम असे राम लक्ष्मण बंधू आमचे रक्षण करोत.